हा मराठी तरुण भंगार वस्तूंपासून कमवतो करोडो रुपये। नमस्कार मित्रांनो, मी ओमी कदम। तुम्ही बघताय 21 दिवस 21 मराठी युवा उद्योजक दिवस 14वा। हे आहेत अहिल्यादेवी नगर मधील प्रवीण सुसरे। पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतानाच ते एका कंपनीमध्ये जॉब करायचे। पुढे कंपनीद्वारे ते चायना टूर वर गेले, तेव्हा त्यांनी बघितलं की चायनामधील लोक कंपनीतील वेस्ट, खराब ड्रम, टायर्स यांच्यापासून फर्निचर तयार करायचे। तेव्हा त्यांनी विचार केला की जर हे लोक बनवू शकतात तर आपण का नाही, आणि भारतात परत आल्यावर त्यांनी ही संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय केला। एक शॉप भाड्याने घेतलं आणि पुण्याच्या चोर बाजारातून फर्निचर बनवण्यासाठी ज्या ज्या मशीन लागतात त्या सगळ्या जुन्या मशीन खरेदी केल्या। व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला। जुने ड्रम, गाड्या, टायर्स, सायकल अशा जुन्या प्रोडक्टचा वापर करून बनवलेले नवीन प्रोडक्ट त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले। हळूहळू लोक त्यांच्या हॉटेलसाठी, कॅफेसाठी, घरगुती वापरासाठी देखील अशा प्रोडक्टची मागणी करू लागले। मित्रांनो, भंगार वस्तूंचा वापर करून नवीन आकर्षक वस्तू बनवणे या अनोख्या संकल्पनेमुळेच प्रवीण यांचा P2S इंटरनॅशनल हा व्यवसाय आज करोडोंची उलाढाल करत आहे।